नमस्कार. आज आपण दह्याच्या ऐवजी कैरीची कढी बघूया. तर इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे आणि ती उकडायला ठेवली. 4 ते 5 शिट्या करून घेतल्या. छान तिला उकडून घेतली. हे पहा, आता थोडीशी थंड झाली की तिचं सर्व गर काढून घ्यायचं आहे. ते अजून बरीच गरम आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घेते आणि त्याबरोबरच 2 हिरव्या मिरच्याही घालून घेते. म्हणजे मग त्याला रंग पण छान येईल आणि तिखटपणाही येईल. आता तोपर्यंत इथे मी याचा गर सगळा व्यवस्थित काढून घेऊन तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता यात थोडंसं पाणी ॲडजस्ट करून हे सर्व छान अगदी मस्त बारीकसं वाटून घेणार आहे. तर इथे आता मी मिक्सर लावून घेते. तर आज आपण छान अशी आंबट, गोड, तिखट अशा चवीची कैरीची कढी बघूया. आज आपण कुठच्याही प्रकारचं नारळ न वापरता करतोय. तर इथे फोडणीला जिरे, मोहरी, हिंग आणि हो, मेथी घालायला अजिबात विसरू नका. मेथी दाणे किंवा मेथी पावडरही चालेल, पण मी मेथी दाणे घातलेत. आणि लसणाच्या पाकळ्या मस्त ठेचून घेऊन त्याही घातल्यात. आता यामध्ये मी 1 मिरची जी पोपटी आहे ही घातली आहे, कारण 2च मिरच्या आपण ऑलरेडी घातल्या होत्या. आणि थोडीशी हळद घेऊन पुन्हा ते परतून त्यावर हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे. इतका सुंदर रंग, चवीला अतिशय छान आणि झटपट होणारी ही कैरीची कढी कशी वाटली ही सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आता आला टर्निंग पॉईंट. तो म्हणजे आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे गूळ. हे पहा, गुळाशिवाय ही कैरीची कढी चांगली लागणार नाही. त्यामुळे गूळ कंपल्सरी. आणि इथे आता आपण भरपूर कोथिंबीर घालून ही छान अगदी मस्त 1-2 उकळ्या येईपर्यंत हिला गॅसवरच ठेवूया. एकदम छान उकळले, घमघमाट पण मस्त सुटला, अगदी आंबट, गोड, तिखट. आणि आता मी अजून भरपूर अशी कोथिंबीर घालून हिला गॅस घालवून घेते. कशी वाटली आजची कढी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एन्जॉय.